Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one of the important topic, and that one is news report writing, or we can say how to write a newspaper report for exam. हो, एक्झाम मध्ये एक न्यूज रिपोर्ट रायटिंग वरती कंपल्सरी क्वेश्चन येतो, तो म्हणजे 6B, B1 और B2. B1 हा न्यूज रिपोर्ट रायटिंग, त्याला ऑप्शन और असतो स्टोरी रायटिंग. आता न्यूज रिपोर्ट रायटिंग मध्ये हाऊ द क्वेश्चन विल बी आस्क, क्वेश्चन कशा प्रकारे विचारला जातो, तो 5 मार्क्ससाठी असतो. ते 5 मार्क्सचं जे मार्किंग स्कीम आहे ते डिव्हिजन कशा प्रकारे केलेलं आहे, त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. राईट, सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी द क्वेश्चन कशा प्रकारे येईल न्यूज रिपोर्ट रायटिंग वरती. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट. दिलेली हेडलाईन रीड करा आणि प्रिपेअर म्हणजे बनवा किंवा तयार करा, एक न्यूज रिपोर्ट तयार करा विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. दिलेल्या पॉईंट्सच्या मदतीने. पॉईंट्स तुम्हाला हे आहेत आणि हे पॉईंट्स ऑलरेडी गिवन तुम्हाला दिलेले असतील. पॉईंट्स काय आहेत? हेडलाईन म्हणजे हेडलाईन दिलेली असेल. डेटलाईन, आता डेटलाईन काय आहे ते तुम्हाला पुढे सांगतो. इंट्रोडक्शन, तुम्ही न्यूज रायटिंग म्हणजे न्यूज रायटिंग करताना इंट्रोडक्शन द्यायचं आहे, ते कशा प्रकारे द्यायचं आहे. शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ अँड कन्क्लुजन. हे जे 5 पॉईंट दिलेले असतात, बाय द हेल्प ऑफ दिस 5 पॉईंट्स यू हॅव टू राईट न्यूज रिपोर्ट. ओके, आता हे डेटलाईन हेडलाईन काय आहे ते बघूया. आता जी हेडलाईन ते ऑलरेडी गिवन इन द क्वेश्चनमध्ये हेडलाईन दिलेली असते जी की तुम्हाला आन्सरमध्ये लिहायची आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचं नाही. तो कशा प्रकारे ते पुढे आपण बघणार एक्झाम्पलमध्ये. म्हणजे हेडलाईन्स विल बी गिवन, तिथे तुम्हाला काही जास्त डोकं लावायची गरज नाही. डेटलाईनमध्ये काय आहे? नेम ऑफ द प्लेस. वाईल रायटिंग अ न्यूज रिपोर्ट, लिहिताना ती घटना, एखाद्या इन्सिडेंटबद्दल आपण न्यूज लिहितो ना, रिपोर्ट लिहितो ना, ती वेअर दॅट इन्सिडेंट हॅपन यू हॅव टू राईट द नेम ऑफ द प्लेस. प्लेसचं नेम मेन्शन करायचं आहे, कोणत्या डेटला झालेलं आहे, तारीख सांगायची आहे, न्यूज गिवन बाय, आणि ती न्यूज तुम्हाला कोणी दिली. तर एक शब्द तुम्ही बाय स्टाफ रिपोर्टर, बाय PTI असं बरेच शब्द यूज करू शकतो, पण तुम्ही एक बाय हेड करून ठेवा, बाय स्टाफ रिपोर्टर एक लिहिलं तर बस, ठीक आहे. पण ते लिहिण्याचा सिक्वेन्स व्यवस्थित आहे, तो पुढे बघूया. इंट्रोडक्शन पॅरेग्राफमध्ये तुम्हाला काय काय लिहायचं. स्टार्टिंगचा पॅरेग्राफ, त्यामध्ये गिव्ह द आन्सर ऑफ हू, म्हणजे who has given that incident, who has given that report, ती न्यूज तुम्हाला कोणी दिलेलं आहे. व्हॉट म्हणजे व्हॉटचं हूचं आन्सर तुम्हाला तिथे यायला पाहिजे. व्हॉट म्हणजे व्हॉट हॅपन, इन्सिडेंट काय घडला. वेअर वॉज दॅट इन्सिडेंट हॅपन, वेन, केव्हा, हाऊ, कशा प्रकारे आणि वाय, का. सो ऑल दिस क्वेश्चन्स आन्सर तुम्हाला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये द्यायचं आहे. शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफमध्ये गिव्ह डिटेल एक्सप्लेनेशन अबाउट दॅट इन्सिडेंट, जे की तुम्ही रिपोर्ट लिहिता त्याचं इन्सिडेंट डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन द्या. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, इन्सिडेंट अँड कन्क्लुजन म्हणजे शेवटचा पॅरेग्राफ, जो की मेक अ एंड ऑफ पॉझिटिव्ह नोट. आता आपण बघूया डायरेक्ट क्वेश्चन. हा फॉर्मॅट या प्रकारे असेल. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो पॅरेग्राफ, शॉर्ट कंटिन्यू अँड कन्क्लुजन. ओके, क्वेश्चन बघा. आता मार्किंग स्कीम बघूया. 5 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो. टायटल किंवा बिगिनिंग ऑलरेडी तुम्ही लिहिताय, आन्सर लिहिताना त्याला 1 मार्क आहे, म्हणजे 1 मार्क यू कॅन इझिली गेट. देन लॉजिकल ऑर्डर, म्हणजे जी 5 पॉईंट्स दिलेले आहेत या पॉईंट्सनुसार तुम्ही न्यूज रिपोर्ट तयार करता का, तर लॉजिकल ऑर्डर म्हटलेलं आहे, त्या ऑर्डरनुसार त्याला 1 मार्क आहे. कन्क्लुजन एंडिंग तुमचा व्यवस्थित आहे का, दॅट इज फॉर 1 मार्क. यूज ॲप्रोप्रिएट पॉईंट्स, जो इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ आणि जे मेन सेकंड जो पॅरेग्राफ म्हणजे इंट्रो पॅरेग्राफ आणि डेटलाईन, शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ, या 2 पॅरेग्राफसाठी याच्यासाठी तुम्हाला आहे 2 मार्क्स. ओके, आणि शेवटचा वोकॅब्युलरी आणि ग्रामर, त्या न्यूज रिपोर्ट तयार करताना ग्रॅमॅटिकल सेंटेन्स करेक्ट आलेले आहेत का, स्पेलिंग चूक आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात, त्याला आहे 1 मार्क. सो इथे आपल्या मनाने काय लिहायचं नाही आहे, तुम्हाला दिलेल्या पॉईंटनुसार यू हॅव टू जस्ट यूज. आता त्याच्यामध्ये वाक्यरचना जी असते, टेन्स जो आहे तो पास्ट टेन्स यूज करायचा असतो. मोस्टली पॅसिव्ह वॉइसमध्ये, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये वाक्य असतं. तुम्ही जेवढी जास्त एक्झाम्पलची प्रॅक्टिस कराल, लिहून प्रॅक्टिस कराल, इट विल बी इझी फॉर यू रायटिंग द न्यूज रिपोर्ट. राईट, आता आपण क्वेश्चन बघूया. इथे सांगितल्याप्रमाणे सिम्पल पास्ट टेन्सचा यूज करा, कंटिन्यूस टेन्सचा यूज करू शकता, पास्ट परफेक्ट टेन्सचा यूज करू शकता. आता यामध्ये काही सेंटेन्स, काही वाक्याची सुरुवात किंवा त्याच्यामध्ये शब्द यूज करू शकता प्रकारे. इन द बिगिनिंग मराठी, फर्स्ट ऑफ ऑल असे शब्द यूज. ॲज युज्युअल, दिस इयर ऑल्सो, नेहमीप्रमाणे यावर्षी, मराठी मिनिंग पुढे दिलं. ॲज पर एव्हरी इयर, ऑन दिस ओकेजन, during the program, this was followed by. So these words you can use while writing the news report. हे शब्द तुम्ही यूज करा
Afterwards, later then, as per reports, as per information, the sources said, according to the end of ceremony, at last. So these type of words you can use while writing the news. आता आपण डायरेक्टली क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ओके, क्वेश्चन काय? रीड द फॉलोइंग हेडलाइन. हेडलाइन इज गिवन हियर अँड प्रिपेअर न्यूज. हेडलाइन काय आहे? हेवी रेन्स डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ इन मुंबई. दिस इज द हेडलाइन. पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत विथ द पॉईंट. हेडलाइन, डेटलाइन, इंट्रोडक्शन शॉर्ट करा. हे पूर्ण क्वेश्चन आहे. ओके, नाउ वी हॅव टू राईट द आन्सर. आन्सर लिहिताना ऑलरेडी हेडलाइन इज गिवन ॲज इट इज. तुम्ही हेडलाइन तुम्ही लिहायची आहे. हेवी रेन डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ इन मुंबई. सेकंड पॉईंट काय होता? डेटलाइन. डेटलाइनमध्ये बाय स्टाफ रिपोर्टर जो आहे तो शब्द लिहा. बाय स्टाफ रिपोर्टर कोणी न्यूज दिलेले. नेम ऑफ द प्लेस मुंबई जुलै 15 अँड डेट तुमची त्या लिहिले. हे डेटलाइनमध्ये येईल. तर इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. मुंबई रिसिव्ड. त्याची लँग्वेज बघा. लँग्वेज इम्पॉर्टंट. मुंबई रिसिव्ड अ व्हेरी हेवी रेन्स टुडे ब्रिंगिंग डेली लाईफ टू ऑल हॉल्ट. हॉल्ट म्हणजे स्टॉप झाले. The central parts of the city were worst hit with water rising above 3 feet in some places. Introductory paragraph. Second paragraph जो आहे जो detailed explanation द्यायचा आहे. Many main roads were under water and several electric poles collapsed, leaving whole areas without power. The BMC sent emergency teams to help people and remove water from flooded streets. Base officials announced, officials म्हणजे कर्मचारी म्हणू शकतो, announced that all the bus services were stopped, causing great trouble for passengers. Some local train service were also delayed. आता याची जी लँग्वेज बघा, पास्ट टेन्स आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे. और कॅन्सल ड्यू टू द नॉन स्टॉप रेन. The government has requested citizens to avoid traveling unless urgent and remain indoors if safe. Officials said the situation should get better by tomorrow as the rainfall is likely to reduce. So this way, एक तुम्ही 3 पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ या 3 आणि कन्क्लुजन या 3 पॅरेग्राफमध्ये you have to write news. Let's see the one more question for news report writing. Read the following headline. Headline is given and prepare a news report by the help of the points. Vidyadip school organize science exhibition. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखीन जास्तीत जास्त एक्झाम्पल देऊया. आता 2 एक्झाम्पल बघूया आपण. ते या आता कुठल्याही स्कूलचं नाव दिलं असेल. विद्यादीप स्कूल ऑर्गनाइज आयोजित केलं सायन्स एक्झिबिशन. हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन सुरुवात करायची. बघा आता आन्सर आपण लिहितो. हेडलाईन ॲज इट इज लिहिली. डेटलाईनमध्ये बाय आवर्स न्यूज रिपोर्ट किंवा स्टाफ रिपोर्ट. विक्रोली मुंबई संडे 28 जानेवारी 2024 म्हणजे डेटचा तुम्ही उल्लेख केला. इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. विद्यादीप स्कूल held a 3-day science fair on its big school grounds. Many students took part and lots of people came to see it. Okay, Mr. Sheikh, an education officer from N Ward of Mumbai, started to event. He said science fairs, fair म्हणजे program किंवा event, are important to help students become scientists one day. Right? He praised the schools for arranging the exhibition so well. प्रेज म्हणजे प्रशंसा केली. स्टुडंट्स शोड क्रिएटिव्ह सायन्स प्रोजेक्ट्स अँड फन एक्सपेरिमेंट्स. एव्हरीवन वॉज इम्प्रेस्ड. ऑन द लास्ट डे प्राइजेस वेर गिवन. रमेश जाधव won first prize. Sangeeta Mate got second prize and Vinod Mane won third prize. The school principal thanked all the students, parents and staff for their help. The fair showed how such events make students curious about science and help them learn in fun way. All schools should have science fair like this. So this type of news you can write by the help of the given points. या प्रकारे वाक्यरचना करू शकता. आणखी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल, जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स ऑफ लेटर रायटिंग. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स ऑफ न्यूज रिपोर्ट रायटिंग. आताच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ओव्हरऑल डिस्कशन केलेलं आहे की त्याची मार्किंग स्कीम कशी आहे आणि किती पॅरेग्राफमध्ये पॉईंट्स कसे आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे इम्पॉर्टंट एक्झाम जे बोर्ड एक्झाममध्ये येणारे असतात ते डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. पुढचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.